म्हणजे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। शासनाची मुद्रांक शुल्क फसवणूक केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। शीतल तेजवानी, रवींद्र तारू आणि दिग्विजय पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत। शीतल तेजवानी पॉवर ऑफ अटर्नी, जमीन खरेदी त्यांनी लिहून दिली असं याच्यामध्ये नमूद केलंय। तारू सब रजिस्ट्रार सरकारचे पैसे भरले नाहीत म्हणून तारूंवर गुन्हा दाखल झालाय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आता गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्यामध्ये, शिवाय पार्थ पवारांचे मामे भाऊ सुद्धा याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आहेत। पण पार्थ पवारांसंदर्भात काही निर्णय झालाय का? त्यांच्या संदर्भात कुठला खुलासा होतोय का? पार्थ पवार यांच्या संदर्भानं किंवा यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि आता जो गुन्हा दाखल झाल्याचा तपशील आपण सांगतोय तो मुद्रांक शुल्क या प्रकरणाच्या संदर्भानं आहे। जे निलंबित केलेले अधिकारी आहेत तारू यांनी शासनाची फसवणूक केली, तर ती कोणती फसवणूक केली? फक्त स्टॅम्प ड्युटी भरली नाही हे फिर्यादीमध्ये म्हटलेलं होतं आणि या आरोपाखाली फिर्यादी जेव्हा दिली गेली तेव्हा मुद्रांक शुल्क भरलं नाही अशा पद्धतीचा त्या फिर्यादीत उल्लेख आहे आणि त्या आरोपाखाली तारू यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबतच लिहून देणारे आणि लिहून घेणारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला। मात्र यातली पुढची कडी अशी आहे की जी मूळ जमीन सरकारी मालकीची जमीन आहे त्या सरकारी मालकीची असलेली जमीन परस्पर एक दस्त तयार करून ही एका व्यक्तीकडून एका व्यक्तीला विकली जाते। हा त्यातला सर्वाधिक मोठा गंभीर गुन्हा आहे। या सगळ्या संबंधानं आणखी गुन्हा दाखल झालेला नाही। तेव्हा या सगळ्या संबंधानं जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कधी गुन्हा दाखल करणार आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर सगळ्या माहितीसाठी।